Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of Standard 10 Subject English Lower Level. Dear students, in this activity we shall discuss how to read any passage carefully and to get out a central idea from that passage. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की एखादा दिलेला पॅसेज तो काळजीपूर्वक कशा प्रकारे वाचावा, तो समजून कशा प्रकारे घ्यावा आणि मेन म्हणजे तो त्याची सेंट्रल आयडिया काय आहे, तो कोणत्या विषयाशी रिलेटेड तो पॅसेज आहे हे समजलं पाहिजे. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. लेट्स गो. चला तर आपण सुरुवात करूया. For this activity we have given the number 17, activity number 17. आता सांगितल्याप्रमाणे learning outcome or we can say which skill will develop, विद्यार्थ्यामध्ये कोणतं गुण डेव्हलप होणार आहे म्हणजे तो म्हणजे to find out the central idea of the given passage through the reading. म्हणजे रीडिंग केल्यानंतर एखाद्या पॅसेजमधून सेंट्रल आयडिया फाइंड आउट करायला आपण शिकणार आहोत. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. चला तर आपण आता सुरुवात करूया. Now here as usual some of the instructions are given for teachers and students. Instruction for teacher 1. Ask the students to read the passage carefully to get its central idea. विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही दिलेला पॅसेज काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यामधली सेंट्रल आयडिया समजते का ते बघा. हे शिक्षकाने काम करायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. पॅसेज केअरफुली रीड करा काळजीपूर्वक आणि त्याची सेंट्रल आयडिया नोट डाऊन करा, लिहा. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट ॲज वेल ॲज टीचर. आता आपण ॲक्च्युली एखाद्या पॅसेजकडे जाऊया. जी ॲक्टिव्हिटी तुमच्या ब्रिज कोर्समध्ये दिलेली आहे ती म्हणजे लर्निंग ॲक्टिव्हिटी नंबर 1. क्वेश्चन दिलेला आहे, रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. पॅसेज रीड करा आणि त्याची सेंट्रल आयडिया, त्याचा थोडक्यात सारांश एका ओळीमध्ये लिहा. पॅसेज दिलेला आहे बघा, फॉरगिवनेस म्हणजे क्षमा करणे. फॉरगिवनेस इज अ चॉईस. आपल्याला जो क्षमा करणे एखाद्याला, तो आपल्याला एक चॉईस आहे. एखाद्याला क्षमा करायची की नाही, इट इज अ चॉईस. वन मेक्स ओव्हर अँड ओव्हर अगेन. तो फॉरगिवनेस गुण आपण परत परत तो यूज करायचा की नाही तो आपण ठरवू शकतो. इट कॅन बी फ्रेश पर्स्पेक्टिव्ह, हेल्दी डिस्टन्स. आणि जर आपल्याकडे फॉरगिवनेस हा गुण असेल तर त्याच्यामुळे काय होतं, इट कॅन बी फ्रेश पर्स्पेक्टिव्ह. आपला जो पर्स्पेक्टिव्ह आहे, जो दृष्टिकोन आहे तो फ्रेश राहतो, एक ताजेतवाना राहतो. अँड हेल्दी डिस्टन्स, एखाद्याबरोबर डिस्टन्स किंवा रिलेशन एक हेल्दी आपण मेंटेन करू शकतो. लाईक अ क्वाईट रूम, जसं एखाद्या शांत खोलीमध्ये बसून जेव्हा आपण व्ह्यू करतो, पाहतो कुठे, ऑन टू द वर्ल्ड कॉम्प्लेक्सिटी अँड कॉन्फ्लिक्ट, ह्या जगाकडे की जिथे भरपूर कॉम्प्लेक्सिटी आणि कॉन्फ्लिक्ट आहे, वादविवाद आहे, एकदम म्हणजे आपण काय बोलतो, एक सध्याचं जग आपण बघतो त्या प्रकारचं, की एक शांतपणे ते आपण बघू शकतो आणि त्याचा व्ह्यू आणि त्याच्यामध्ये समजून घेऊ शकतो. कधी आपल्याकडे कोणता गुण असेल तर तो म्हणजे फॉरगिवनेस, क्षमा करणारा. म्हणजे समोरच्याने कितीही वाईट वागला तर क्षमा करण्याची ते कौशल्य आपल्याकडे पाहिजे. फॉरगिवनेस कॅन बी गिफ्ट टू युअर सेल्फ अँड ऑर टू अदर्स. फॉरगिवनेस हा एक प्रकारचं तुम्हाला मिळालेलं एक वरदान आहे, देणगी आहे तुम्हाला आणि तुमच्याबरोबर इतरांना देखील. It may be something you receive, but it can also be a quality to describe relationship where, but it may be something you receive. तुम्हाला मिळालेले हे अशी काहीतरी एक वेगळं वरदान आहे. परंतु it can also be quality, तो एक प्रकारचा असाही गुण आहे that describes, या गुणामुळे वर्णन करू शकतो आपण, a relationship where one must be capable of self forgiveness in order to forgive others. म्हणजे या वरदानामुळे फॉरगिवनेसमध्ये आपण स्वतःला देखील क्षमा करू शकतो, सेल्फ फॉरगिवनेस, अँड ॲज वेल ॲज वी कॅन फॉरगिव अदर्स, इतरांना देखील आपण क्षमा करू शकतो. सो तुम्ही या पॅसेजमधून बघितलं असं एकाच शब्दावरती परत परत जोर दिलेला आहे, तो म्हणजे फॉरगिवनेस. द सेंट्रल आयडिया, जो प्रश्न विचारला की सेंट्रल आयडिया लिहायची, ती काय आपण लिहू शकतो, द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉरगिवनेस. याची सेंट्रल आयडिया काय होती, इन दिस पॅसेज द सेंट्रल आयडिया इज इम्पॉर्टन्स ऑफ फॉरगिवनेस. क्षमा करण्याचं महत्त्व
आपण अशा प्रकारे लिहू शकतो, इम्पॉर्टन्स ऑफ फॉरगिवनेस. सो दिस इज द वन ऑफ द पॅसेज. लेट्स सी द वन मोर पॅसेज. आणखीन एक पॅसेज बघूया. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. आता हा पॅसेज काळजीपूर्वक बघा, रीड करा, ऐका. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा देणे. मोटिवेशन इज द प्रोसेस. मोटिवेशन एक अशी प्रक्रिया आहे दॅट इनिशिएट्स, जी आपण सुरुवात करतो, गाईड्स इतरांना मार्गदर्शन करते, अँड मेंटेन्स गोल ओरिएंटेड बिहेवियर. मोटिवेशनमुळे आपण गोल ओरिएंटेड म्हणजे जे आपलं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, त्या प्रकारचं बिहेवियर, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बिहेवियर आपण वागणूक तयार होते. कशामुळे? आपल्यामध्ये मोटिवेशनल गुण असेल तर, प्रेरणा स्फूर्ती मिळाली तर. मोटिवेशन इन्व्हॉल्व्स अ बायोलॉजिकल, इमोशनल, सोशल अँड कॉग्निटिव्ह फोर्स दॅट ॲक्टिवेट बिहेवियर. मोटिवेशन एक अशी एक शक्ती आपल्यामध्ये जागृत करते. ती म्हणजे कोणत्या प्रकारची? बायोलॉजिकल म्हणजे फिजिकल, इमोशनल भावनिक ताकद किंवा शक्ती आपल्याला भेटते, सोशल सामाजिक, कॉग्निटिव्ह म्हणजे एक समजावून घेणारी अंडरस्टँडिंग, फोर्सेस म्हणजे ती एक शक्ती किंवा ताकद भेटते दॅट ॲक्टिवेट बिहेवियर. त्याच्यामुळे आपलं बिहेवियर ॲक्टिवेट होतं, एक जागृत होतं. म्हणजे दिस मोटिवेशन आपल्याला एवढं इन्स्पायर करू शकतो. इन एव्हरी डे यूसेज, दररोजच्या आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण त्याचा यूज करतो, द टर्म मोटिवेशन इज फ्रिक्वेंटली यूज टू डिस्क्राईब वाय अ पर्सन डज समथिंग. ही जी मोटिवेशन जी व्याख्या आहे ते याचं वर्णन आपण अशा प्रकारे करू शकतो. एखादी व्यक्ती अशी का वागली हे समजून घेण्यासाठी मोटिवेशन आपल्याला बरंचसं काही हेल्प करतं. सो सेंट्रल आयडिया आपण काय म्हणू शकतो? द पॅसेज इन्फॉर्म्स द प्रोसेस ऑफ मोटिवेशन. या पॅसेजमधून आपल्याला काय दाखवते की प्रोसेस ऑफ मोटिवेशन, मोटिवेशनची प्रक्रिया काय असते, ही त्याची एक सेंट्रल आयडिया आहे. ओके, लेट्स सी द वन मोर पॅसेज. आणखीन एक पॅसेज बघूया. तुम्हाला क्लिअर दिसत नसेल बट ट्राय टू अंडरस्टँड की लास्ट इयर हा पॅसेज होता. फॉर्म फिलिंग, फॉर्म भरणं. जसं आपण ऑनलाईन फॉर्म भरतो, ऑफलाईन फॉर्म भरतो, जसं रिझर्वेशनसाठी फॉर्म भरतो वगैरे वगैरे. फॉर्म फिलिंग इज अ स्किल. फॉर्म भरणं एक स्किल आहे, एक कौशल्य आहे. इट इज अ फंक्शनल स्किल, एक कार्यात्मक, ज्याचा फंक्शन म्हणजे आपण त्याचा यूज केला, कार्यात्मक म्हणतो, म्हणजे ते एक प्रकारचं स्किल आहे. अँड अ लाईफ स्किल म्हणजे जीवनामध्ये आणि फंक्शन काम करण्यासाठी फॉर्म भरावा लागतो. म्हणजे कुठे नोकरीसाठी जरी गेला तरी फॉर्म भरून द्या. अगोदर तुम्हाला जो अधिकारी बोलतो तुम्ही हा फॉर्म घ्या आणि भरून द्या. सो फॉर्म फिलिंग इज अ स्किल फॉर फंक्शनल ॲज वेल ॲज लाईफ स्किल आहे. ओके, टुडे अ बिग अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड ऑफलाईन अँड ऑनलाईन. आज या ऑफलाईन ऑनलाईनच्या माध्यमातून फॉर्म भरून बराचसा डाटा, आपली माहिती कलेक्ट केली जाते. आपण व्हॉट्सॲप यूज करतो, त्यानं फेसबुक यूज करतो, पण ते ॲक्टिवेट करण्याअगोदर त्याच्या काही कंडिशन्स आपण फॉर्म भरून द्यावं लागतो, त्याला ॲग्री करावे लागतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे एक डाटा किंवा एक माहिती कलेक्ट होते. ओके, ऑनलाईन थ्रू दॅट फॉर्म्स, या फॉर्मच्या माध्यमातून फ्रॉम अ टेडियस टास्क टू ॲन इंटरेस्टिंग टास्क. आता हा जो कधी कधी एखाद्याला टेडियस पण वाटेल, म्हणजे कंटाळवाणा देखील वाटेल, पण तो इंटरेस्टिंग टास्क पण आहे. त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं. साधा आपल्याला एखादं सिम कार्ड घ्यायचं असेल तर लगेच येतो का, ते एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा, तर ते साईन करायची. मग म्हणजे फॉर्म भरल्यामुळे आपली माहिती आपण दुसऱ्यांना देतो आणि ती सगळी कलेक्ट केली जाते ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून. ओके, सो इट इज अ टेडियस टास्क ॲज वेल ॲज इंटरेस्टिंग टास्क पण आहे. द ऑनलाईन टूल्स हॅव मेड फॉर्म फिलिंग युनिक एक्सपिरियन्स. ऑनलाईन फॉर्म एखादा जेव्हा भरतो, आजकाल तर सगळं ऑनलाईनच चाललेलं आहे, पण तो एक वेगळा अनुभव देऊन आपल्याला जातो. युनिक एक्सपिरियन्स म्हणजे समथिंग डिफरंट, एक एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो. वी विल सी हाऊ ऑफलाईन अँड ऑनलाईन फॉर्म्स आर फिल्ड अँड व्हॉट स्टेप्स आर फॉलोड अँड व्हॉट केअर इज टेकन वाईल फिलिंग द फॉर्म. याच्यामध्ये सांगितलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी लागते ते पुढे दिलेलं आहे. सो इनडायरेक्टली तुम्ही समजलं असेल की हा पॅसेज कशाच्या रिलेटेड आहे, त्याची सेंट्रल आयडिया काय होऊ शकतो. द पॅसेज इन्फॉर्म्स, हा पॅसेज आपल्याला इन्फॉर्म करतो किंवा सांगतो काय, अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म फिलिंग. म्हणजे फॉर्म भरणं किती महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट किंवा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला काहीतरी बनायची असेल किंवा माहितीसाठी, ते त्याचं इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म फिलिंग हा सेंट्रल आयडिया होऊ शकतो.
सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला समजलं असेल की हाऊ टू रीड अ पॅसेज अँड हाऊ टू फाइंड आउट सेंट्रल आयडिया. आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईकड इट, प्लीज शेअर इट, आणि इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.